आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी मंचावर बसलेले सगळे प्रमुख नेते महायुतीचे, ज्यांच्याकरिता आपण आज या ठिकाणी एकत्रपणे ही जाहीर सभा करतोय, ते महायुतीचे उमेदवार तुकाराम काते आपल्याला काही नवीन नाहीये. घाटल्यामध्ये ज्यांनी 20 वर्ष नगरसेवक म्हणून पती पत्नींनी काम केलं अशा दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळेच घाटल्याचा SRA ची सुरुवात झाली असं मी म्हणेन. कारण मला तो दिवस आठवतोय. काते साहेब, नारकर साहेब जेव्हा आमदार झाले आणि SRA ची सुरुवात करायची होती, त्यावेळेला गल्लोगल्लीमध्ये जाऊन SRAच्या जे बोर्ड लावायचं काम केलं होतं, त्यावेळेला मी आपल्या बरोबर होतो. आणि त्यावेळेला या SRAच्या आपण संघटन तयार केलं. SRAचं काम सुरू होत असताना पुन्हा एकदा त्रिकेचा एक वेगळा अनुभव घेता आला आणि त्याला विरोध केला आणि हे काम थांबलं. SRA का होत नाही याचं कारण सगळ्यांना माहिती आहे. त्याचं कारणाचा मुळात हा 10 वर्ष असलेला आमदार आहे. मला तो दिवसही आठवतोय काते साहेब, ज्या दिवशी रात्री 11 वाजता 2 होर्डिंग लावली गेली आणि आपल्याच कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं काम या पातरपेकरांनी केलं आणि त्यावर रात्री भांडण होऊन काते साहेबांनी ते दोन्ही बोर्ड फाडून टाकले होते. इतकंच करून ते थांबले नाहीत. त्यांनी अशा प्रकारच्या लोकांना या ठिकाणी आणलं की जेणेकरून हा त्रिकेचा प्रकल्प बंद व्हावा. या त्रिकेला इतकं मजबूत केलं, बंद करण्यात तर सोडत, परंतु त्या क्रियेला विरोध करता करता त्यांना कळलंच नाही की आपण या बिल्डरला किती मदत करतोय. आणि तो बिल्डरला सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचवला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आदेश निघाला, त्यानंतर काही कामं सुरू झाली आणि मग यांचे डोळे उघडले की त्रिकेला थांबवणं शक्यच होणार नाही. मला वाटतं कदाचित नियतीच्याच मनात असेल की ज्यांनी या SRA ची सुरुवात केली त्यांच्याच हातून याचं पूर्णत्व व्हावं. आणि म्हणून काते साहेब आमदारकी अणुशक्तीची नगर संपवून पुन्हा आमदारकीला या ठिकाणी येऊन आपल्या समोर उभे आहेत. विजय तर निश्चितच आहे. आजची सभा सांगतेय, दर वेळेला जो प्रचाराची शेवट होते ती खारदेव नगरच्या सभेने होते आणि आजही तसाच माहोल तयार झालेला आहे. आणि त्याच प्रकारे आपली ही सगळी जनता आपल्या पाठीशी पुन्हा एकदा उभी राहिलेली आहे. आम्ही या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये काते साहेबांना निवडून आणण्याचं ध्येय समोर ठेवलेलं आहे. कारण 10 वर्षामध्ये बऱ्याच विनंत्या केल्या. मी त्याचा स्वतः म्हणजे युतीचाच कॅन्डिडेट असल्यामुळे गेल्या वेळेला त्यांचाही प्रचार आम्ही केला होता. परंतु प्रचार केला, निवडून आल्यानंतर कोण अनिल ठाकूर, कोण जगदीश पराडकर, अशी परिस्थिती जर असेल तर मला वाटतं देवच त्यांना वाचवेल. मी एकच छोटंसं काम त्यांना सांगितलं होतं, घाटला आणि खारदेव नगरची तर बाकीची कामं सोडत, काते साहेब आपण जे तयार केलेलं गणपती विसर्जनाचं तलाव आहे, त्या तलावामध्ये आतापर्यंत निवडून आलेल्या काँग्रेसचे एक आमदार असो, शिवसेनेचे आमदार असो, नगरसेवक असो, सगळ्यांनी मदत केली. परंतु एकमेव आमदार असा आहे, ते मी जाहीरपणे सांगू शकतो की त्यांनी छदाम देखील त्या तलावाला दिला नाही. आणि तरी देखील काते साहेबांनी त्यांच्या मदतीनं आम्हाला मदत करून त्या तलावाचं सुंदर रूप तयार करून दिलं. खासदार राहुल शेवाळे यांनी त्याला मदत केली, सगळ्यांनी मदत केली. परंतु आम्ही विनंती करून सुद्धा त्या माणसांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली नाही. म्हणजे आमदारकीचं काम काय असतं हे 10 वर्षात सुद्धा ज्या मंडळींना कळलं नाही, त्यांना पुन्हा निवडून देण्यामध्ये म्हणजे आपणच बेशरम असो अशी परिस्थिती होऊन जाणार आहे. म्हणून मी आपल्याला फार बोलणार नाहीये. कोणतंही काम असू दे, काते साहेबांचा पहिला इतिहास जर आपण काढून पाहिला तर गटाराचं उपोषण असू दे,
खारदेव नगरच्या प्रत्येक गल्लीमधली पाण्याची लाईन असू दे, प्रत्येक गल्लीमध्ये पाणी आज जर मुबलक मिळत असेल तर ते तुकाराम कातेंमुळे मिळत आहे हे सांगायला मला कुठले हे वाटत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा जो करून ठेवलेलं काम आहे. मला वाटतं या ठिकाणी आज देखील डॉक्टर मुजुमदारांचं नाव घेतलं जात होतं. खारदेव नगरमध्ये कोण नगरसेवक चांगला होऊन गेला तर डॉक्टर मुजुमदारांचं नाव घ्यायचे, परंतु ते काम जर कोणी काय चांगलं केलं असेल तर त्यानंतर तुकाराम कातेंनी केलं. आणि यापुढे देखील या खारदेव नगरचा विकास करण्यासाठी मी काते साहेबांना एवढीच विनंती करतो की कोणतीही आपत्ती येऊ दे, आपण जे काम सुरू ठेवलंय, मला वाटतं महाडिकांनी तो विषय घेतला होता. हे विकास कार्य जे चालू आहे, मागच्या बिल्डिंग चालू आहेत, पर्यावरणाची काहीतरी अडथळा आला, कोणी त्यांना मदत करत नव्हतं, बिल्डर रडत होता. आमदार नसताना देखील काते साहेबांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे त्यांना घेऊन गेले आणि मला वाटतं 1 आणि 2 दिवसामध्ये पर्यावरणाचे क्लिअरन्स मिळून हे काम पुन्हा सुरू झालंय. तशाच प्रकारे खारदेव नगरचा विकास येणाऱ्या काळामध्ये या 5 वर्षामध्ये इथल्या सगळ्या बिल्डिंगचं काम सुरू झालं पाहिजे. आणि इथे राहणारे माझे सर्व खारदेव नगरवासी पुढच्या वेळेला आपण जेव्हा सभा घेऊ तेव्हा घाटल्याच्या भव्य पटांगणामध्ये ही सभा होईल आणि खारदेव नगरचा विकास, मग गटर पिटर लाईट पाणी हे विषय तिथल्या तिथे संपतील. उंदीर गडामध्ये फिरतायत अशा प्रकारची परिस्थिती आहे. आमच्या मुलांची लग्न होत नाहीत खारदेव नगरमध्ये, त्याच्यामुळे मग लग्न करायचं असेल तर कुठेतरी भाड्याने जाऊन मग मुलांना मुलगी बघायचं काम होत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग आपण अंधत्व स्वीकारून कशाला त्यांना मदत करतोय? कोणीही या ठिकाणी त्यांना यावेळेला भावनिक होऊन मदत करू नका. यावेळेला आपण जो आपलं काम करेल असाच व्यक्ती निवडून द्यायचा आहे. आणि मी तर त्यांना आवाहन करतो की या ठिकाणी खारदेव नगरचा हा विकास करण्यासाठी कातेंशिवाय दुसरा माणूस नाही आहे. म्हणून आपण कातेंना भरपूर मतदान करून आपण 20 तारखेला मतदान करायचं आहे आणि 23 तारखेला पुन्हा एकदा दिवाळी करूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.